चित्र दिसून येतं। आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं सुद्धा साखळी उपोषण सुरू होत आहे। जरांगेंच्या आरक्षणाच्या मागणीला ओबीसी समाजानं विरोध दर्शवलाय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका ओबीसीची आहे। नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, मराठा आंदोलनाला आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून उत्तर दिलं जाणार आहे साखळी उपोषणाच्या माध्यमातून। अगदीच लागवीजी आपण पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करतात। त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मात्र याला ओबीसी समाजाकडून थेट विरोध करताना पाहायला मिळतोय। आजपासून ओबीसी महासंघाचं नागपूरच्या संविधान चौकामध्ये या विरोधामध्ये जे आहे ते साखळी उपोषण केलं जाणार आहे। सकाळी 11:30 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकूणच हे साखळी उपोषण असणार आहे। मात्र ज्या पद्धतीने मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढेल त्या पद्धतीने तीव्रता ओबीसी महासंघात देखील वाढवली जाणार असं कालच डॉक्टर बबनराव तायवाड यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना सांगितलं आहे। एकूणच ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील मागणी करतायत की ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण मिळायला हवं, त्याला थेट विरोध जे आहे ते ओबीसी समाजाकडून एकूणच केला जातोय। आज थेट मुख्यमंत्र्यांना ओबीसी महासंघातर्फे एक निवेदन देखील दिले जाणार आहे। त्यामध्ये विविध मागण्यासह जे आहे ते त्यामध्ये प्रमुख मुद्दा असेल की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये, कारण की आपण मागच्या आंदोलनाच्या वेळी जरी बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा सरकारकडून ओबीसी समाजाला एक लिखित स्वरूपामध्ये आश्वासन देण्यात आलेलं होतं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, तर त्या स्वरूपाचं आश्वासन यावेळेस देखील मिळावं अशी मागणी जी आहे ती ओबीसी महासंघाची आणि ओबीसी समाजाची आहे एकूणच। त्याचमुळे जे आहे ते आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे। मात्र ज्या पद्धतीने मराठा समाजाचं आंदोलन तीव्र होईल त्या पद्धतीने तीव्रता ओबीसी समाज देखील वाढवली जाईल। साखळी उपोषणाचं रूपांतर आमरण उपोषणामध्ये देखील होऊ शकतं आणि गरज जर पडली तर ज्या पद्धतीने मराठा समाज मुंबईमध्ये पोहोचला त्याच पद्धतीने ओबीसी समाज सुद्धा 10 पटीने मुंबईकडे कूच करेल असं देखील इशारा आता बबनराव तायवाड यांनी दिला आहे। त्यामुळे नक्कीच ओबीसी समाज विरुद्ध मराठा समाज असा हा आरक्षणाचा वाद पेटले असताना यामधून आता सरकार काय तोडगा काढते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। लागवीजी अगदी ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती।